संजय निरुपमांनंतर रवींद्र वायकरांच्या नावाला सुद्धा मनसेचा विरोध आहे। मनसे नेत्या शालिनी ठाकरेंचा शिंदेंच्या शिवसेनेवरती टीका बघायला मिळते। मनसेला धनुष्यबाणावरती लढायला सांगण्यावर उमेदवार आयातीची वेळ आलेली आहे असे ते म्हणतात। तर भ्रष्टाचारी वायकरांच्या उमेदवारीला मनसेचा पाठिंबा गृहीत धरू नका असं सुद्धा ते म्हणाले। अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत। श्रेयस, संजय निरुपम यांच्यानंतर रवींद्र वायकरांच्या नावाला सुद्धा मनसेचा विरोध दिसतोय। बघितलं तर आजपासून हा एक वेगळाच सूर मनसेचा महायुतीबद्दलचा आपल्याला दिसून येतोय। आपण बघितलं तर मनसे या अगोदरच संजय निरुपम यांच्या विरोधात होती आणि आता रवींद्र वायकर यांच्या पण विरोधात शालिनी ठाकरे ज्या खऱ्या अर्थानं मनसे नेत्या आहेत त्यांनी हे थेट एक्सपोज केले आहे आणि सांगितलंय की आम्ही रवींद्र वायकरांना पाठिंबा देणार नाही। सकाळी आपण बघितलं तर मनीष धुरी जे खऱ्या अर्थानं त्या परिसरातले त्यांनी सुद्धा सांगितलं की संजय निरुपमला आम्ही फायदा कुठेही आम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहणार, त्यांच्या आम्ही कुठेही पाठिंबा देणार नाही। आम्ही आपण एक चित्र बघितलं तर हे दोन्हीही नेते मंडळी असतील, मग ते रवींद्र वायकर असू दे संजय निरुपम असू दे, यांनी मनसेच्या प्रत्येक मुद्द्याला खऱ्या अर्थानं विरोध केला होता। मनसेचा जोही मुद्दा होता, मग टोल नाक्या विरोधातला मुद्दा असेल किंवा खऱ्या अर्थानं जेव्हा रेल्वेमध्ये भरती जी मेगा भरती सुरू होती तेव्हा स्थानिकांना पहिलं प्राधान्य दिलं जावं ह्यासाठीचा मुद्दा असेल, तेव्हा ते मनसेच्या विरोधात उभे होते। तर मनसेच्या आता नेत्यामान्यांचं हे म्हणणं आहे की तेव्हा ते होते तर आता आपण त्यांना का पाठिंबा द्यावा असं प्रकर्षपणे आता विरोध दर्शवला जातोय। हा विरोध कुठे ना कुठल्याही माध्यमांवर नाही तर सोशल मीडियावर ओपन लिहून केला जातो। त्यामुळे तर राज ठाकरे यातून कसं काय वाट काढणार आहेत त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। एकूणच बघितलं गेलं तर बिनशर्त पाठिंबानंतर सुद्धा सुनील तटकरे यांना सुद्धा विरोध झाला होता। ते शिवतीर्थावर आले आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे त्या सगळ्या नेत्या मंडळींशी बोलले, पण आता शालिनी ठाकरे यांनी सुद्धा विरोध केलाय, मनीष धुरी यांनी सुद्धा विरोध केलाय। त्यामुळे आता सरळ सकळ विरोध जो आपण बघतोय तर तो विरोध आता महायुतीला मनसे त्या नेते मंडळी करणार आहे का, मनसे त्या लोकांना किंवा त्या उमेदवाराला खऱ्या अर्थात पाठिंबा देणार आहे का, आणि जर त्यांना तो उमेदवार नाही आवडला तर मनसे त्याच्या विरोधात सुद्धा प्रचार करणार आहे का, आता त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। अमित, निश्चित श्रेयस, येत्या काळात मनसे काय भूमिका घेत आहे पाहणं आता महत्त्वाचं असणार। धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।